नीलू संजू पारसे, सुनीता योगेश चौधरी, मनीषा राहुल धनगर। गोकुळासारखे घर माझे त्यात माणसावशी, गोकुळासारखे घर माझे त्यात माणसावशी, प्रकाश चौधरीचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी। केळी देते सोलूर, केळीची काढते साल, प्रकाश चौधरीच्या नावाने कुंकू लावते लाल। रुपाली जितेंद्र पाटकर, दुसरे विजेता आहेत रुपाली विजेंद्र पाटकर। रोहिणी मनोज मराठे, मनीष गुलाब चौधरी, नलिनी प्रशांत जैन, नलिनी प्रशांत जैन, जैनच म्हणते त्यांची नावं घेतली त्याच महिलांनी यायचे आणि इथे स्टेज पर्यंत येऊन आपली नावं इथं नोंदवायची आणि मग इथे यायचे पुढे। जयश्री चंद्रकांत शेलार, या पटापटा जयश्री चंद्रकांत शेलार, नंतर आशा ज्ञानेश्वर। महापौर जयश्रीताई अहिराव यांचं नेहमीच पाठबळ असतं आणि आजचा कार्यक्रम वैयक्तिक जरी असला तरी ताईंनी सर्वात आधी सांगितलं होतं की तनिष्कांचा आपल्याला या कार्यक्रमात सत्कार करायचा आहे। कशी राहील आणि याचा सगळ्यांनाच फायदा होणार आहे म्हणून सगळ्यांनी त्याची काळजी घ्यावी अशी मी ताईंच्या वतीने सगळ्या महिलांना विनंती करते। नाव चेक करून घ्या। लताबाई राजेश चौधरी, यानंतर अजून पुढे काही लकी ड्रॉ काढणार आहोत। अलकाबाई चरणदास जाधव, छाया मनोज खैरनार, रजनी विलास भांबरे, प्रतिभा तुषार चौधरी। 50 जणींची आपण या ठिकाणी नावं घोषित केलेली आहेत। उपक्रमांना पाठबळ असतं। शिंदखेड्याच्या अलकाताई चौधरी यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। समजते की तिने एवढे छोटे मोठे व्यासपीठ सगळ्या महिलांसाठी उभं करून दिले, एवढं विश्व, त्याचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्या। सूर्य कधीच म्हणत नसतो मी प्रकाश देतो, मी प्रकाश देतो। सूर्य त्याचा प्रकाश देत असतो, तो त्याचं काम करतो, तुम्ही तुमचं काम करता, ती तिचं काम करते। प्रत्येकाला खारुताईचा वाटा म्हणून तिला हातभार लावायचा यापुढे सुद्धा आणि तुमच्यामुळेच ती काहीतरी करू शकते, तुमच्याशिवाय ती करू शकत। आणि स्वच्छ धुळे करण्याची त्यांनी त्याच्यातनं उपक्रम राबवलेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी संदेश दिलेला आहे की आपलं स्वच्छ धुळे हे करण्यासाठी याचा उपयोग करून स्वच्छ धुळे आणि सुंदर धुळे आपण लोकांना करून दाखवतो। काय वाटतं तुम्हाला? आपल्या घरातील जो कचरा निघतो तर त्याच्यात आमच्या गृहिणींचा आणि महिला भगिनींचा सगळ्यात महत्त्वाचा त्या ठिकाणी हातभार असतो। महिला भगिनींचा आणि कचऱ्याचा जवळचा संबंध येतो। आपल्या घरातील कचरा हा घरगुती कचरा कुंडीत टाकावा आणि नंतर आपल्या घराच्या जवळ जी महानगरपालिकेची घंटागाडी येते त्या ठिकाणी ती आपलं डस्टबिनमधला कचरा ते घंटागाडीत टाकावा। असं प्रत्येक महिलांना हळदी कुंकवाच्या निमित्ताने हे प्रतीक म्हणून आज मी या ठिकाणी डस्टबिनचं म्हणजे घरगुती स्वरूपाचं कचरा कुंडीचं या ठिकाणी वाटप केलेलं आहे। यामागचा माझा दृष्टिकोन हाच आहे की आपण या देशाचे, आपण शहराचे नागरिक आहोत। स्वच्छ सर्वेक्षण, स्वच्छ भारत अभियान हे जे चालू आहे हे स्वच्छ भारत अभियान
कुणी एका नेत्याने किंवा कुणी बोललं तर ते होणार नाही. त्यासाठी प्रत्येक महिलेचा, या शहरातील प्रत्येक घटकाचं योगदान हे असलं पाहिजे. म्हणून हळदी कुंकवाच्या निमित्ताने प्रत्येकजण वाण लुटत असतं. आज मी मला वाटतं की मी या शहराची प्रथम नागरिक राहिलेली आहे, त्यामुळे मला वाटतं की माझं शहर हे स्वच्छ आणि सुंदर झालं पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाचा हातभार लागला पाहिजे. म्हणून आज वाणच्या स्वरूपात मी या ठिकाणी छोट्या घरगुती डस्टबिनचं वाटप हे आमच्या महिला भगिनींना केलेलं आहे. आणि यातून मला हाच संदेश द्यायचा आहे की स्वच्छ धुळे आणि सुंदर धुळे, स्वच्छ धुळे आणि सुंदर प्रभाग, हेच मला या ठिकाणी आजच्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने सांगायचं आहे. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमात सर्वच स्तरातून महिला या उपस्थित राहिलेल्या आहेत. यात रांगोळी स्पर्धा, 1 मिनिट स्पर्धा, तसेच उखाणे स्पर्धा, एकपात्री नाटक हे सर्व महिलांसाठी ठेवलेलं आहे. त्यात देखील सामाजिक प्रबोधन हा विषय दिलेला आहे. त्यात स्वच्छता अभियान, पर्यावरण वाचवा, बेटी वाचवा, तसेच झाडे लावा, झाडे जगवा, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आजच्या दिवशी केलेलं आहे. आज मोठ्या स्वरूपात, मोठ्या संख्येत महिलांचा सहभाग आणि प्रतिसाद मला मिळाला, त्याबद्दल सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद.